श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या 6 जानेवारीला मंगळवारी या वर्षातली पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थीही आलेली आहे. जी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. फक्त अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्यामुळे आपल्याला वर्षभरामध्ये येणाऱ्या संपूर्ण संकष्टी चतुर्थींचं पुण्यफळ हे मिळत असतं. आणि म्हणून जर तुम्ही इतर संकष्टी चतुर्थींचं व्रत हे करत नसाल तर मग अशा वेळेस तुम्ही उद्या अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं तर तुम्हाला वर्षभरामध्ये येणाऱ्या संपूर्ण संकष्टी चतुर्थींच्या व्रताचं पुण्यफळ हे मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही उद्या हा उपवास अवश्य करा. अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने आणि तसंच या दिवशी उपवास केल्याने, गणपती बाप्पांची पूजा सेवा करून त्यांचं दर्शन घेतल्याने आपल्या आयुष्यातील सर्व संकट, दुःख, विघ्न दूर होतात. तसंच आपलं दारिद्र्य आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार, व्याधी ह्यासुद्धा दूर होतात आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळून आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात. जर तुम्हाला संकष्टी चतुर्थीचं व्रत हे सुरू करायचं असेल तर मग तुम्ही उद्या येणाऱ्या अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून संकष्टी चतुर्थीच्या उपवासाला सुरुवात करू शकतात. म्हणजे उद्या अंगारकी संकष्टी चतुर्थीला तुम्हाला पहिला उपवास करायचा आहे आणि तिथून पुढे दर महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला तुम्हाला उपवास करायचा आहे. त्याचप्रमाणे अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून मिठाची चतुर्थी व्रत हे सुद्धा सुरू केले जाते. अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून या व्रताला सुरुवात करून हे व्रत 21 संकष्टी चतुर्थींपर्यंत केलं जातं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने 21 मिठाची चतुर्थी व्रत हे कसं करायचं, कोणी करायचं, त्याचे नियम काय आहेत, पूजाविधी काय आहे आणि उद्यापन कसं करायचं आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि म्हणून तुम्हालाही मिठाच्या चतुर्थीचं व्रत करायचं असेल तर मग तुम्ही या व्रताची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये मिठाच्या चतुर्थीच्या व्रताची संपूर्ण माहिती मिळेल. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तर हे व्रत कोण करू शकतं? तर महिला, पुरुष, मुलं, मुली कोणीही हे व्रत करू शकतं. तुमची जी कोणतीही इच्छा असेल किंवा तुम्हाला एखादी समस्या असेल आणि त्या समस्येतून तुम्हाला बाहेर निघायचं असेल तर तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि तुमचं संकट निवारण होण्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता. एखादी व्यक्ती किंवा मुलगा किंवा मुलगी जर नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतील आणि त्यांना मनासारखी ही नोकरी जर मिळत नसेल किंवा मग तुम्ही स्वतःचं घर होण्यासाठी प्रयत्न करताय पण तुम्हाला त्यामध्ये यश मिळत नाहीये, तुम्ही कर्जबाजारी झालेला आहात आणि त्या कर्जातून बाहेर निघण्याचा मार्ग हा सुद्धा तुम्हाला दिसत नाहीये, तुमची कर्जमुक्ती लवकरात लवकर व्हावी, तसंच तुमच्या आयुष्यामध्ये जर खूप आर्थिक अडचणी येत असतील किंवा मग खूप प्रयत्न करून सुद्धा, खूप ट्रीटमेंट घेऊन सुद्धा विवाहित दाम्पत्यांना संतती सुख हे प्राप्त होत नसेल, त्याचप्रमाणे ज्या मुलामुलींचा विवाह हा जुळून येत नाहीये, मनासारखा जोडीदार हा त्यांना जर मिळत नाहीये तर यासाठी तुम्ही हे व्रत करू शकतात. तुमच्या घरामध्ये कोणाचं प्रमोशन हे जर अडलेलं असेल तर त्यांचं प्रमोशन व्हावं, त्यांच्या नोकरीमध्ये त्यांची बढती व्हावी यासाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकतात. तुमच्या मुलामुलींना जर संतती प्राप्ती होत नसेल तर त्यांना संतान प्राप्ती व्हावी यासाठी तुम्ही सुद्धा हे व्रत करू शकतात. आणि यासाठी तुम्हाला हे व्रत संकल्पयुक्त करायचं आहे. आणि हेच व्रत तुम्ही स्वतःसाठी सुद्धा करू शकतात. तुमची कुठलीही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकतात. किंवा आपल्या घरातील जे इतर मंडळी आहेत आणि त्यांची एखादी इच्छा पूर्ण होत नसेल आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी सुद्धा संकल्पयुक्त हे व्रत करू शकतात. बहीण भावाची इच्छा पूर्ण होण्यासाठी भावासाठी हे व्रत करू शकते. आई वडील मुलांसाठी मुलांची इच्छा पूर्ण होण्यासाठी हे व्रत करू शकतात. तसंच पत्नी आपल्या पतीची इच्छा पूर्ण होण्यासाठी हे व्रत करू शकते किंवा पती आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण होण्यासाठी हे व्रत करू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये आपण कोणीही कोणासाठीही हे व्रत करू शकतो. फक्त हे व्रत करताना ते आपल्याला संकल्पयुक्त करायचं आहे. आणि या व्रताची सुरुवात आपल्याला उद्या येणाऱ्या अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून करायची आहे. आणि हे व्रत सुरू करताना सर्वात आधी आपल्याला पहिल्याच दिवशी म्हणजे उद्या येणाऱ्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पहिल्याच संकष्टी चतुर्थीला संकल्प हा घ्यायचा आहे. संकल्प करताना तुमचं स्वतःचं नाव तुम्हाला बोलायचं आहे आणि तुम्ही कोणासाठी हे व्रत करताय त्याचंसुद्धा नाव तुम्हाला बोलायचं आहे. तुमच्या घरातील ज्या व्यक्तीसाठी हे व्रत करत असाल तर त्याच्या नावाचा उल्लेख करायचा आहे आणि त्याचं कोणतं काम पूर्ण होण्यासाठी, त्याची कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हे व्रत करताय याचा उल्लेखसुद्धा तुम्हाला करायचा आहे. तुमची किंवा तुमच्या घरातील इतर कोणत्याही सदस्याची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हे व्रत करत असाल तर तुम्हाला तशा पद्धतीने संकल्प करायचा आहे. आणि अंगारकी संकष्टी चतुर्थीला या मिठाच्या चतुर्थीच्या व्रताचा संकल्प हा करायचा आहे.
तर यासाठी उद्या अंगारकी संकष्टी चतुर्थीला आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपले स्नानादी नित्यक्रम आपल्याला आठवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे आणि देवपूजा झाली की लगेच आपल्याला संकल्प हा करायचा आहे. संकल्प हा फक्त उद्याच एकाच दिवशी आपल्याला घ्यायचा आहे. संकल्प करण्यासाठी आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल टाकायचं आहे आणि देवघरासमोर बसायचं आहे आसन टाकून. आणि यासाठी आपण आपल्या देवघरामध्ये आधीच दिवा अगरबत्ती लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला संकल्प हा करायचा आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी, फूल, अक्षता, हळदी कुंकू हे सगळं घेऊन त्यानंतर आपण आपल्या स्वतःच्या नावाचा उच्चार करायचा आहे. त्यानंतर आपलं गोत्र बोलायचं आहे आणि जर तुम्हाला तुमचं गोत्र माहीत नसेल तर तुम्ही कश्यप गोत्र म्हणायचं आहे. त्यानंतर तुमची जी कोणतीही इच्छा असेल ती सुद्धा बोलायची आहे. जसं की माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी आजपासून म्हणजे मंगळवारपासून, आता उद्याचा वार मंगळवार आहे म्हणून मी मंगळवार म्हणत आहे, मंगळवारपासून आणि उद्याची तारीख आहे 6 जानेवारी, तर 6 जानेवारीपासून मी 21 मिठाची चतुर्थी व्रत करत आहे असं आपल्याला बोलायचं आहे. तुमची जी कुठली इच्छा असेल किंवा तुमची जी कुठली समस्या असेल ते सर्व तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायचं आहे. तुम्हाला जे काही गणपती बाप्पांना सांगायचं असेल ते तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या हातातलं पाणी तुम्हाला तामणामध्ये सोडायचं आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही संकल्प कराल तेव्हा तुमच्या 21 मिठाच्या चतुर्थीच्या व्रताला सुरुवात ही झालेली असेल. आपण ज्या दिवशी हा संकल्प करत आहोत तर त्या दिवशीचा वार आणि त्या दिवशीची तारीख हे सुद्धा आपल्याला संकल्पामध्ये बोलायचं आहे. आता सकाळी देवपूजा करताना आपल्याला आपल्या देवघरामध्ये असलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक हा करायचा आहे आणि हा अभिषेक तुम्ही शुद्ध पाण्याने, पंचामृताने किंवा दुधाने सुद्धा करू शकतात. आणि हा अभिषेक करत असताना तुम्ही गणपती अथर्वशीर्ष हे पठण करायचं आहे आणि हे अथर्वशीर्ष जर तुम्हाला पठण करता येत नसेल तर ओम गणपते नमः या मंत्राचा जप करत तुम्ही अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. आणि गणपती बाप्पांचा अभिषेक करून झाल्यानंतर त्यांची मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण आपल्या देवघरामध्ये जिथे गणपती बाप्पांची मूर्ती ठेवतो तिथे सर्वात आधी आपल्याला थोड्याशा अक्षदया ठेवायच्या आहेत आणि त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ही आपल्याला ठेवायची आहे. आणि जर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ही एका वेगळ्या पाटावर ठेवायची असेल तर तुम्ही त्या पद्धतीने एका पाटावर लाल कलरचं कापड टाकून त्यावर थोड्याशा अखंड अक्षता ठेवून त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली तरी सुद्धा चालेल. त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे आणि 21 दुर्वांची जोडी ही सुद्धा आवर्जून गणपती बाप्पांना या दिवशी आपल्याला अर्पण करायचीच आहे. आणि सकाळी या पद्धतीने ही सगळी पूजा करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा किंवा खडीसाखरेचा नैवेद्य हा आपल्याला दाखवायचा आहे. मग तुम्ही इथे एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल. आणि या दिवशी आपल्याला संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे आणि या उपवासाला साबुदाणा, खिचडी, भगर, वेफर्स असं कोणतेही पदार्थ आपल्याला चुकूनही खायचे नाहीयेत. ही मिठाची चतुर्थी असल्याने दिवसभर आपल्याला मिठाचे सेवन हे चुकूनही करायचे नाहीये. दिवसभर फक्त तुम्ही चहा, दूध, फळे इत्यादी खाऊ शकतात. तसंच तुम्ही दही सुद्धा खाऊ शकतात, पण त्या दहीमध्ये तुम्हाला चुकूनही मीठ हे टाकायचं नाहीये. या दिवशी आपल्याला मिठाचं सेवन हे चुकूनही करायचं नाहीये, कारण ही मिठाची चतुर्थी असणार आहे आणि म्हणून ज्या पदार्थांमध्ये मीठ असतं तर ते पदार्थ आपल्याला या दिवशी खायचे नाहीयेत. तुम्हाला जर एखाद्या फळाचा ज्यूस प्यायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा पिऊ शकतात. आणि या दिवशी आपल्याला परान्न हे सुद्धा वर्ज्य करायचं आहे. आणि या व्रताचा उपवास आपल्याला चंद्रोदय झाल्यानंतर सोडायचा आहे, म्हणजे चंद्राला पाहून हे व्रत आपल्याला सोडायचं आहे. चंद्रोदयापूर्वी हा उपवास आपल्याला चुकूनही सोडायचा नाही. या दिवशी चंद्रोदयाची वेळ ही कॅलेंडरमध्ये दिलेली असते, तर तिथे ती आपल्याला बघायची आहे आणि त्याप्रमाणे हा उपवास चंद्रोदयानंतर सोडायचा आहे. तर याप्रमाणे चंद्रोदय झाल्यानंतर आपल्याला पुन्हा गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. त्यासाठी आपण आपल्या देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे आणि गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत आणि एक लाल फूल आणि 21 दुर्वांची जोडी पुन्हा आपल्याला अर्पण करायची आहे. संध्याकाळी पूजा करताना लाल फूल आणि दुर्वांची जोडी असेल तर अर्पण करा, नाहीतर तुम्ही सकाळी अर्पण केलेलीच असणार आहे. मिठाची चतुर्थी व्रत करताना आपल्याला 21 मोदक बनवणं आवश्यक आहे आणि हे मोदक तुम्ही उकडीचे किंवा तळणीचे सुद्धा बनवू शकतात. या 21 मोदकांपैकी आपल्याला 20 मोदकांमध्ये ओल्या नारळाचे आणि गुळाचे सारण हे घालायचे आहे आणि त्यामध्ये एक मोदक आपल्याला असा बनवायचा आहे की ज्यामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त मीठच घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला खूप जास्त मीठ हे घालायचं नाहीये. फक्त तो मोदक आपल्याला मिठाचा आहे हे कळण्यासाठी त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. तर अशा पद्धतीने हे 20 नारळाचे मोदक आणि 1 मिठाचा मोदक या पद्धतीने आपल्याला 21 मोदक हे तयार करायचे आहेत. आणि आपल्याला मिठाचा मोदक हा ओळखू येईल यासाठी तो वेगळ्या पद्धतीचा छोटा किंवा खूप मोठा असा चुकूनही बनवायचा नाहीये. तर आपल्याला सगळे मोदक हे सारख्याच आकाराचे बनवायचे आहेत.
खूप मोठे नाही किंवा खूप छोटेसुद्धा नाही, असे मिडियम आकाराचे सगळे मोदक आपल्याला सारखे बनवायचे आहेत. आणि त्यानंतर हे सगळे मोदक आपल्याला एकत्र करायचे आहे. मिठाचा एक मोदक आणि 20 नारळाचे सारण असलेले मोदक, हे सगळे मोदक आपल्याला एकत्र करायचे आहेत एका ताटामध्ये. आपल्याला हे कळलं नाही पाहिजे की हा मिठाचा मोदक आहे, त्यासाठी हे सगळे मोदक आपल्याला एकत्र करायचे आहेत आणि सारखेच बनवायचे आहेत. तर चंद्रोदयाच्या वेळी चंद्रदेवांची पूजा करून झाल्यानंतर, गणपती बाप्पांची सुद्धा पूजा करून झाल्यानंतर त्यांना या 21 मोदकांचा नैवेद्य हा दाखवायचा आहे आणि गणपती बाप्पांची आरती करायची आहे. आणि यानंतर हेच मोदक खाऊन आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. आणि हा उपवास सोडताना आपल्याला खाली जमिनीवर बसायचं नाही आहे, तर आसन घेऊनच आपल्याला बसायचं आहे. आणि तसंच आपल्याला आपल्याजवळ ग्लास भरून पाणीसुद्धा घ्यायचं आहे. हा उपवास सोडताना आपल्याला चुकूनही जमिनीवर बसायचं नाही आहे, तर आसनावरच बसायचं आहे. आणि जर तुम्ही खुर्चीवर बसणार असाल तर मग तुम्ही खाली बसण्यासाठी आसन नाही घेतलं तरीसुद्धा चालेल. आणि हा उपवास सोडताना आपल्याला कुणाशी चुकूनही बोलायचं नाही आहे. आणि उपवास सोडताना आपलं तोंड हे पूर्व किंवा पश्चिम दिशेला असलं पाहिजे. उपवास सोडताना या 21 मोदकांपैकी एक मोदक आपल्याला घ्यायचा आहे आणि तो खाण्यास सुरुवात करायची आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला मिठाचा मोदक लागत नाही तोपर्यंत तुम्हाला हे मोदक खायचे आहे. आणि जेव्हा तुम्हाला मिठाचा मोदक हा लागेल तेव्हा तुम्ही मोदक खाण्याचं थांबवायचं आहे आणि पाणी प्यायचं आहे. आणि यानंतर आपल्या आसनावरून आपण उठायचं आहे. तर अशा पद्धतीने तुमचा हा उपवास सुटणार आहे. आणि जर तुम्हाला हे मोदक खाताना पहिलाच मोदक हा मिठाचा लागला तर तुम्हाला या पहिल्याच मिठाच्या मोदकावर तुमचा उपवास हा सोडायचा आहे. यानंतर तुम्हाला काहीही खायचं नाहीये. पुढचे मोदक सुद्धा तुम्हाला खायचे नाहीत. कधी कधी 3रा, 5वा, 7वा किंवा 9वा असा मिठाचा मोदक हा लागत असतो. जेव्हा तुम्हाला मिठाचा मोदक लागेल तर तेव्हाच तुम्हाला मोदक खाण्याचं थांबवायचं आहे. पुढचे मोदक हे तुम्हाला खायचे नाही आहेत. जर समजा तुम्हाला 4था, 5वा किंवा आदलामधला एखादा मिठाचा मोदक लागला आणि बाकीचे मोदक हे उरले तर त्या मोदकांचं काय करायचं आहे, तर हे उरलेले मोदक आपल्याला आपल्या घरातील इतर सदस्यांना खायला द्यायचे आहेत. पण आपल्या घराच्या बाहेरच्या व्यक्तींना ते आपण चुकूनही खायला द्यायचे नाही आहेत, तर आपल्या घरातील सदस्यांनीच ते मिळून खायचे आहेत. तुमच्या घरात जर कोणी खाणारं नसेल तर मग दुसऱ्या दिवशी हेच मोदक तुम्हाला जेवताना खायचे आहेत. त्यासाठी ते तुम्हाला नीट व्यवस्थित झाकून ठेवायचे आहेत. पण हे मोदक आपल्याला डस्टबिनमध्ये किंवा कचऱ्यामध्ये चुकूनही टाकायचे नाहीत किंवा बाहेरच्या व्यक्तींना सुद्धा चुकूनही खायला द्यायचे नाहीत. हे मोदक तुम्हाला त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी स्वतःला खायचे आहे किंवा घरातल्या व्यक्तींना खायला द्यायचे आहेत. कारण हा गणपती बाप्पांना दाखवलेला नैवेद्य असणार आहे, प्रसाद असणार आहे आणि म्हणून हे मोदक आपल्याला खायचे आहे. त्या दिवशी खा किंवा दुसऱ्या दिवशी खा. तर या पद्धतीने आपल्याला मिठाच्या चतुर्थीचं व्रत करायचं आहे आणि त्याचा उपवाससुद्धा सोडायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या व्रताचे नियम काय आहेत, तर जर तुम्ही गावाला गेलात आणि तिथेच एखाद्या वेळेस चतुर्थी आली तर तुम्ही तिथेसुद्धा हे व्रत करू शकतात, काहीही हरकत नाही. आणि जर समजा तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या वेळेस एखाद्या वेळेस जर मासिक धर्म आला तर मग अशा वेळेस तुम्ही उपवास करायचा आहे पण पूजा करायची नाही. आणि आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला मोदक बनवायला लावायचे आहेत, त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यातलेच मोदक हे तुम्हाला खायचे आहेत. पण ही चतुर्थी तुमची 21 चतुर्थींमध्ये धरली जाणार नाही. 21 मोदकांच्या चतुर्थीमध्ये तुम्हाला ही चतुर्थी धरायची नाही. त्याच पद्धतीने सुतक जर तुम्हाला आलं आणि तेव्हा जर संकष्टी चतुर्थी आली तर याच पद्धतीने तुम्हाला उपवास करायचा आहे पण पूजा करायची नाही आणि मोदकसुद्धा बनवायचे नाहीत. कारण आपल्याला मोदकाचा नैवेद्य हा काही दाखवायला चालणार नाही. आणि मग अशा वेळेस आपल्याला उपवास कसा सोडायचा आहे, तर यावेळेस आपल्याला थोडंसं मीठ हे आपल्या जिभेवर ठेवायचं आहे आणि पाणी प्यायचं आहे आणि याच पद्धतीने हा उपवास आपल्याला सोडायचा आहे. आणि हा उपवाससुद्धा आपल्याला 21 चतुर्थींमध्ये धरायचा नाही. आणि मासिक धर्माच्या वेळेस जरी तुमच्या घरामध्ये मोदक बनवणारं कोणीही नसेल तर अशा वेळेससुद्धा तुम्ही थोडंसं मीठ तुमच्या जिभेला ठेवायचं आहे आणि पाणी पिऊन हा उपवास सोडायचा आहे. आणि जर समजा हा उपवास सोडत असताना तुम्हाला 3रा, 4था किंवा 5वा असा मिठाचा मोदक लागला आणि तुम्ही तुमचा उपवास सोडला आणि यानंतर जर तुम्हाला भूक लागली तर मग अशा वेळेस तुम्ही काय खाऊ शकता, तर तुम्ही एखादा फळ खाऊ शकतात किंवा दूध, कॉफी, चहा पिऊ शकतात. फक्त तुम्हाला जेवण करायचं नाही. आणि याचं उद्यापन आपल्याला कसं करायचं आहे, तर उद्यापन करताना आपल्याला शेवटच्या म्हणजे 21व्या चतुर्थीला याचं उद्यापन करावं लागतं. तेव्हा आपण गणपती बाप्पांना पूजा वगैरे करून अभिषेक करायचा आहे. इतर चतुर्थीला आपण ज्याप्रमाणे अभिषेक करतो त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना अथर्वशीर्ष म्हणून आपल्याला या चतुर्थीला सुद्धा अभिषेक करायचा आहे. आणि जर समजा तुम्हाला घरी अभिषेक करायला जमत नसेल तर तुम्ही एखाद्या गणपतीच्या मंदिरात जाऊन त्यांना पैसे देऊन त्यांना तुमच्या नावाने अभिषेक करायला सांगू शकतात. किंवा मग तुम्हाला स्वतःच गणपती मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांचा अभिषेक या दिवशी करता येत असेल तर तुम्ही तो तसा सुद्धा करू शकतात.
आणि रात्री गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यावर चंद्राचं दर्शन करून झाल्यानंतर चंद्राची पूजा करून झाल्यानंतर आपण एखाद्या मुलाला जेवण घालायचं आहे। एखाद्या 7 ते 8 वर्षाच्या मुलाचा म्हणजे लहान मुलगा असेल अशा मुलाला आपण आपल्या घरी जेवणासाठी बोलवायचं आहे आणि त्याला जेव घालायचं आहे। जास्त मोठा मुलगा नको, म्हणजे मुलगा लहान असला पाहिजे, म्हणून यासाठी आपल्याला 7 ते 8 वर्षांच्या मुलालाच जेव घालायचं आहे। आणि जेवताना त्याला सुद्धा मोदक हे आवर्जून द्यायचे आहेत आणि यासाठी त्याच्यासाठी आपल्याला वेगळे मोदक हे बनवायचे आहेत। मग 1 किंवा 2 मोदक तुम्ही त्या मुलाला खायला दिले तरी सुद्धा चालेल। त्या मुलाचं जेवण झाल्यानंतर मग तुम्ही स्वतः मोदक खाऊन नेहमी जसं तुम्ही उपवास सोडता तसाच उपवास तुम्हाला या दिवशी सुद्धा सोडायचा आहे। या उद्यापनाच्या दिवशी सुद्धा आपल्याला जेवायचे नाही, तर मोदक खाऊनच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे आणि जेव्हा मिठाचा मोदक लागेल त्यानंतर आपल्याला काहीही खायचं नाही आणि दुसऱ्या दिवशी आपण नेहमीप्रमाणे जेवण करू शकतो। तर या पद्धतीने तुमचे 21 मिठाची चतुर्थीचे व्रत हे इथे पूर्ण होईल आणि यानंतर जी संकष्टी चतुर्थी येईल तर तेव्हा तुम्हाला उपवास करायचा असेल तर तुम्ही तो करू शकतात आणि नाही केलात तरी सुद्धा चालेल, कारण 21 मिठाची चतुर्थी झाल्यानंतर जेव्हा तुम्ही उद्यापन कराल तेव्हा तुमचं हे व्रत पूर्ण झालेलं असेल। त्यामुळे तुम्ही नंतरची संकष्टी चतुर्थी नाही केली तरी सुद्धा चालेल। त्याचप्रमाणे तुम्ही हे उद्यापन करण्यासाठी एखाद्या मंदिरामध्ये शिदा सुद्धा देऊ शकतात किंवा एखाद्या गरजू कुटुंबाला सुद्धा देऊ शकतो। तर ही शिदा देताना आपल्याला एक वेळ जेवण करण्यासाठी जे काही सगळं साहित्य लागतं, जे काही सामान लागतं जसं की डाळ, तांदूळ, पीठ, मीठ, तेल, एखादी भाजी, या पद्धतीने आपण आपल्या यथाशक्ती एखाद्या मंदिरामध्ये किंवा गरजू कुटुंबाला शिदा हा द्यायचा आहे। निदान एक वेळचं जेवण त्यांचं पोटभर होईल इतका शिदा हा आपण त्यांना द्यायचा आहे आणि हा शिदा देताना त्यावर हळदी कुंकू हे आपल्याला अर्पण करायचं आहे, वाहायचं आहे आणि त्यानंतर हा शिदा आपल्याला त्यांना द्यायचा आहे आणि या पद्धतीने सुद्धा तुम्ही या व्रताचं उद्यापन हे करू शकतात। तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये आपण मिठाच्या चतुर्थीचं व्रत आपल्याला उद्यापासून कसं करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती बघितली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।